नमस्कार मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या आयुष्यातील ती रात्र मी कधीच विसरणार नाही. प्रत्येक नववधू त्या रात्रीची आतुरतेने वाट बघते. मी सुद्धा हातात हिरव्या भांगड्या, केसांमध्ये गजरा, कपडावर कुंकू, सिंदूर, अंगावर नवीन साडी नेसून एका खुर्चीवर बसली होती. लग्न होऊन 2 दिवस झाले होते. घरातील सगळे पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले होते. एका रूममध्ये माझी सासूबाई आली आणि माझा हात धरला आणि एका दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली आणि दरवाजा अलगदच बंद केला. थोड्या वेळानंतर माझी सासूबाई जोरजोराने दरवाजा आपटत होती आणि वाजवत होती. असं नक्की का करत होती मित्रांनो? या कथेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्कीच करा. नाव सुप्रिया. ही एका छोट्याशा गावात राहत होती. वय फक्त 16. घरची परिस्थिती खूप हालाखीची, खूप दयनीय. त्या परिस्थितीत सुद्धा तिच्या बाबांनी तिला शिकवलं आणि नंतर लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर असं पण माझ्याबरोबर घडेल हे मला अजिबात वाटत नव्हतं, असं तिच्या मनात प्रश्न आला. त्या रात्री जेव्हा सासूबाई तिला रूममध्ये सोडून गेल्या तेव्हा तिच्या नवऱ्याने तिच्याबरोबर इतकं विचित्र प्रकार केला, इतका भयानक वागला की म्हणून ती मोठमोठ्याने ओरडू लागली, किंचाळत होती आणि मोठमोठ्याने रडत होती. पण तरीही तो राक्षस नराधम थांबला नाही. तो आपलं काम करतच होता. तो एक प्रकारे वेगळा म्हणजे एक जानवर झालेला होता. तिचं मोठमोठ्यानं किंचाळणं, ओरडणं ऐकून आणि रडणं ऐकून तो थांबला नाही. पण सासूबाई पळत धावल्या आणि दरवाजा मोठमोठ्याने ठोकू लागल्या. त्या दरवाजाबाहेर उभ्या होत्या आणि दरवाजा उघडण्याची विनंती करत होत्या. त्या सुद्धा घाबरलेल्या होत्या, पण त्या हताश होत्या कारण रूमच्या बाहेर उभ्या होत्या. त्यांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली, पण त्यांचा मुलगा राक्षस बनला होता. तो नराधम ऐकतच नव्हता. अखेर कसंबसं तरी तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडता क्षणी समोर सासूबाईंना उभं पाहिल्यावर तिने जोराने मिठी मारली आणि रडत रडत म्हणत होती की सासूबाई, हा तुमचा मुलगा नाही, एक राक्षस आहे. तो माझ्याबरोबर खूप विचित्र प्रकार करत आहे. तो राक्षस आहे. ती जोरजोरात रडत होती. त्यावर सासूच्या प्रतिक्रिया शांत झाल्या आणि नॉर्मल होत्या. ती म्हणाली, ह्या गोष्टी आमच्याबरोबर सुद्धा झालेल्या आहेत. तुला सुद्धा सहन करावं लागणार. असं म्हणून तिने तिला पुन्हा रूममध्ये आत सोडलं आणि तिथून निघून गेली. तिच्याबरोबर हे प्रकार 1 महिनाभर असाच चालूच होता. नंतर ती माहेरी गेली, पण ती खूप शांत होती. तिच्या मनात भीतीचं वातावरण आणि पोटात भीतीचा गोळा होता. पण ती स्वतःच्या मनातलं काहीही आपल्या माहेरच्या लोकांना सांगू शकत नव्हती, कारण तिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती की आपल्या आईवडिलांनी आपल्या कोणत्या परिस्थितीत आपल्या लहानाचं मोठं केलं आहे आणि लग्न लावून दिलेलं आहे. आणि त्यानंतर सुद्धा मी त्यांना आपल्यावरील झालेली परिस्थिती सांगितली तर त्यांची मनं दुखावतील, म्हणून ती तिथे शांत बसली. नंतर थोडे दिवस राहिल्यानंतर ती पुन्हा आपल्या सासरी निघून गेली. पण तिच्या नवऱ्याचं अश्लील व्हिडिओ बघून तशाच प्रकारे संबंध ठेवण्याची मानसिक स्थिती दिवसेंदिवस खूपच वाईट होत चाललेली होती. तो फक्त आपल्या बायकोला एक स्त्री म्हणून नव्हे प्रेम करत होता, तर तिच्यासाठी बायको ही एक वस्तू होती, फक्त उपयोगाची एक वस्तू होती. तिच्या मनात एक प्रश्न उभा होता, आपल्या मनाची स्थिती सांगायची कोणाशी? जेव्हा तिच्या मनात प्रश्न उभा राहिला, तिला मानसिक आधाराची गरज होती. ती मनापासून खूप खचलेली होती. काही दिवस असेच निघून गेले. नंतर सुप्रियाची ओळख एका संजय नावाच्या मुलाबरोबर झाली. हळूहळू त्यांची जवळीक वाढली. जवळीक फक्त मानसिक नसून शारीरिक सुद्धा होती. नवऱ्याबद्दल ज्या पण तिच्या भावना होत्या तिने संजयला सांगितल्या. नंतर संजय सुद्धा तिच्या नवऱ्यावर खूप रागावला होता की कोणीही आपल्या बायकोबरोबर इतकी वाईट प्रवृत्तीने संभोग करत नाही, वागणूक देत नाही. नंतर संजयने आणि सुप्रियाने दोघांनी मिळून एक डाव रचला. संजयने सुप्रियाच्या नवऱ्याबरोबर मैत्री वाढवली. त्याला एका जंगलात घेऊन गेला.
नंतर सुप्रिया आणि संजयने मिळून त्याच्या नवऱ्याला ठार मारले आणि तिथून पळ काढला. त्यांनी फुल प्लॅन केलं होतं, पण तरीही म्हणतात ना, गुन्हा कधी लपत नाही, तसाच प्रकार झाला. अखेर त्यांना पोलीस कोठडी भेटली. फक्त एका चुकीचा निर्णय आणि चुकीच्या मानसिकतेमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मित्रांनो, या घटनेवरून आपल्याला फक्त एवढंच शिकायचं आहे, स्त्री म्हणजे वस्तू नाही आणि लग्न म्हणजे हक्क नाही. दोघांच्या मनातील भावना सांभाळून घेतली तरच एक प्रेम जबाबदारी आहे आणि त्रास सहन करण्यापेक्षा योग्य वेळी आवाज उठवणे खूप गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडतात. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद.